ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली किचनमध्ये असताना विचार करते, आज अश्विन भाऊजी लवकर जाणार होते, म्हणजे आज दिवसभर प्रिया एकटीच रूममध्ये असणार. म्हणजे ती जर साक्षीला मदत करत असेल तर ती नक्कीच मैपतशी बोलताना ती सापडेल. तेवढ्यात प्रिया तिच्या रूममधून रांगोळीचा डबा घेऊन बाहेर येते आणि रांगोळी काढणाऱ्या मुलीला फोन लावून तिची वाट बघत असते. तेवढ्यात सायली ही प्रियाच्या खोलीमध्ये जाऊन फोन पुस्तकांच्या मध्ये सेट करते आणि सायली तिथून जायला निघते. तेवढ्यातच प्रिया तिथे येते. सायलीला खोलीत पाहून प्रियाला आश्चर्य वाटतं. प्रिया म्हणते, सायली तू काय करतेस आमच्या खोलीत? तेव्हा लगेचच सायली म्हणते, मी कॉपी घेऊन आले होते तुझ्यासाठी. सायली म्हणते, अगं तू म्हणाली ना आपापसातील वाद आपण मिटवून टाकू, म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉपी घेऊन आले. त्यावर प्रिया म्हणते, अगं हो मी म्हणाले हे, पण त्यावर तुम्ही मला भरपूर काम करायला लावलीत. तुम्ही हे विसरलात का? आणि नको आहे मला ही तुझी कॉपी. परत प्रिया म्हणते, जसं मी तुला माझ्या खोलीत आलेलं चालत नाही ना, तसं मलाही तू माझ्या खोलीत आलेलं आवडत नाही. तर सायली म्हणते, ठीक आहे नाही येत तुझ्या खोलीत, व तिथून जायला निघते. प्रिया खोलीत येऊन विचार करते, नक्की ही काय शोधायला माझ्या रूममध्ये आली असावी. ती पटकन मैपतला फोन करते व विचारते, कसं चाललंय तिथे सगळं? दामिनी देशमुख काय म्हणाले? झालं की नाही तुमचं सेलिब्रेशन? मैपत म्हणतो, तू हे विचाराय फोन केला आहेस का? तसं प्रिया म्हणते, नाही हो, इकडे ना अर्जुन खूप घाबरलाय, सतत आपल्या खोलीत केसचा विचार करत बसतो. तर मैपत म्हणतो, मग मी काय करू? तर प्रिया म्हणते, अहो तवा गरम आहे तोवर पोळी शेकून घ्या ना. साक्षीला या केसमधून बाहेर काढायचं आहे ना. साक्षीने विलाचा खून केला नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण जे जे कोर्टात खोटे पुरावे सादर केलेत ते तुमच्या लक्षात तरी आहेत का? आणि त्यासाठी तर तुम्हाला माझीच मदत लागणार आहे ना. आणि हो, साक्षीने विलाचा खून केला नाही, तो मधुभाऊने केला आहे. साक्षी खोटी साक्ष तर मीच दिली आहेत ना. तर मैपत म्हणतो, तो एकदम टोकाला का जात आहेस? तर प्रिया म्हणते, मी फक्त तुम्हाला आठवण करून दिली. हे सगळं काही बोलणं त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असतं. इकडे सायली तिच्या रूममध्ये आवरत असताना खूप आनंदात असते. अर्जुन विचारतो, काय हो आज तुम्ही एवढं हसताय गुणगुणताय? तर सायली म्हणते, आज आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे, एक महत्त्वाची गोष्ट आपल्या हाती लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काय केलंय तुम्ही? मला आत्ता पटकन सांगा. हा. तेव्हा सायली म्हणते, आपण रात्री जेवायला जाणार आहे ना, तेव्हा तुम्हाला सगळं सांगते ना. याने आपल्या केसला खूप मोठी मदत होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके बॉस. इकडे प्रिया रूममध्ये असते आणि काहीतरी मोबाईलमध्ये बघत असते, पण तिची बॅटरी लो झाल्यामुळे ती डॉवरमध्ये चार्जर घेत असते. तेवढ्यातच तिला सायलीने लपवलेला तो मोबाईल दिसतो. तेव्हा ती खूपच घाबरते आणि म्हणते, हा मोबाईल माझ्या रूममध्ये चोरून कोणी ठेवला? तिथं कसा काय आला? तिला सकाळी सायली रूममध्ये आल्याचं आठवते आणि ती त्या फोनमध्ये काय काय रेकॉर्ड झाले हे चेक करते. त्या फोनमधील तिचा मैपतशी बोलताना रेकॉर्ड झालेला व्हिडिओ पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, हा व्हिडिओ जर अर्जुनच्या हाती लागला असता तर त्याने केस नाही डायरेक्ट फाशी दिली असती मला. तेवढ्यात सायली आणि अर्जुन निघालेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, लगेचच मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो. तेव्हा सायली म्हणते, ॲम्ब्युलन्स का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही इतक्या सुंदर दिसताय की मलाच ॲम्ब्युलन्सची गरज लागेल असे म्हणून दोघे पण हसतात आणि तेथून निघतात. आता सायली प्रियाच्या रूममध्ये गेलेली असते. प्रिया मनातल्या मनात म्हणते, नक्कीच ही मोबाईल घ्यायला इकडे आली असणार. असं म्हणून प्रिया सायलीला म्हणते, हल्ली तुझ्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्यात ग आमच्या खोलीकडे. सायली म्हणते, अगं आम्ही बाहेर निघालोय आणि हॉलमध्ये कोणीच नाही ना, म्हणून तुला बोलवायला आले. तर प्रिया म्हणते, खरंच हॉलमध्ये कोणी नाही का? चला आपण आता सर्वांना बोलवूया. असं म्हणत ती सायलीला तिकडून ओढत हॉलमध्ये आणते. इकडे अर्जुन वाट पाहतो, गेटजवळ उभा असतो. इकडे प्रिया हॉलमध्ये येऊन सर्वांना हाक मारते, आई, पूर्ण आजी. तेव्हा सायली म्हणते, अगं का सगळ्यांना आवाज देतेस? तेवढ्यात सर्वजण हॉलमध्ये येतात. तेव्हा प्रिया म्हणते, मी छोटीशी जरी चूक केली तर ही सायली सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते आणि आता ही गुन्हा करते तर मी काय गप्प बसू का? तेव्हा पूर्ण आजी म्हणते, आता काय केलं हिने? तेव्हा प्रिया म्हणते, पूर्ण आजी, अगं किती भोळा चेहरा आहे ना हिचा, पण या भोळ्या चेहऱ्यामागे किती कपटी मन आहे हिचं. तेवढ्यात अर्जुन पण आत येतो. तेव्हा प्रिया विचारते, हा फोन कोणाचा आहे ग? तेव्हा सायली खाली मान घालून म्हणते, माझा. तेव्हा प्रिया म्हणते, हा फोन माझ्या खोलीत कोणी लपवून ठेवलेला ते पण सांग. तेव्हा सायली शांतपणे अर्जुनकडे बघत उभारलेली असते. तेवढ्यात अश्विन पण घरी येतो. तेव्हा प्रिया म्हणते, या सायलीने हिचा फोन आमच्या खोलीत व्हिडिओ कॅमेरा ऑन करून ठेवला होता. आम्ही जे काय आमच्या खोलीत दिवसभर करतो बोलतो ते यात रेकॉर्ड झाले. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. कल्पना म्हणते, प्रिया बोलते ते खरं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाला असेल, माझी बायको अशी वागू शकत नाही. तेव्हा प्रताप म्हणतो, मग ती मान खाली घालून का उभी आहे? तेव्हा प्रिया म्हणते, आपल्या नजरेला नजर द्यायची हिंमत नाही तिची. अश्विन म्हणतो, इतक्यानीच थराला कशी जाऊ शकतेस तू? तेव्हा प्रिया म्हणते, हिने तर लाज लज्जा सोडली, तिला फक्त दुसऱ्यांना लेक्चर द्यायला आवडतं. तेव्हा अश्विन म्हणतो, तुला आमच्यावर लक्ष ठेवायचं होतं का? तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात.
तेव्हा प्रिया म्हणते, तू आपल्यावर नाही अश्विन, माझ्यावर लक्ष ठेवायचं होतं. हिच्या मनात माझ्याबद्दल इतका राग आहे ना की मी कधी चुकते हे तिला बघायचं असतं, पण याचं नादात ही किती चुका करते हे तिलाच कळत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, तुला जे प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी भेटते ना तन्वी, ही तिला भेटत नाही ना, म्हणून हिला हे बघवत नाही. आणि हा भाग इथे संपवला आहे मित्रांनो. घरातले सगळेजण सायलीकडे रागाने बघत असतात. सायलीचा सगळा डाव उघड झालेला असतो. पुढील भागात असे दाखवले आहे की अर्जुन म्हणतो अश्विनला, तुझी बायको खोटेपणा करून प्रेम मिळवते, तेच आम्हाला बघवत नाही. जरी आत्ता माझ्या बायकोचा मार्ग चुकलेला असेल, पण ज्यावेळी या तन्वीचा खोटा चेहरा तुमच्या समोर येईल ना, तेव्हा तुम्ही बघू काय करताय. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.